बिझी लाईफमध्ये प्रोडक्टिव्ह राहायचं असेल तर प्लॅनिंग खूप महत्त्वाची असते आणि त्याची सुरुवात आपल्या किचनपासून होते. मील प्रेप आणि मील प्लॅनिंग या छोट्या हॅबिट्स तुमचं जीवन अधिक ऑर्गनाइज, हेल्दी आणि स्ट्रेस फ्री बनवू शकतात. हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक आणि मंडे व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आहे सोमवार आणि सोमवारची आता झालेली आहे दुपार. मी सकाळीच आरवला सोडून आले आणि त्यानंतर फ्रीज सगळं क्लीन करून घेतलं. या वीकची जी शॉपिंग होती ती थोडीशी क्रिटिकल होती, कारण की आम्ही जी शॉपिंग केली ती थोडीफार कॉस्कोमधनं केली आहे, थोडीफार आणि इंडियन ग्रोसरी स्टोअरमधनं सुद्धा केलेली आहे. क्विक आणि हेल्दी अशा मील आयडियाज आहेत त्या मी तुमच्याबरोबर शेअर करेन. तर चला आजचा व्लॉग सुरू करूया. पण त्याआधी तुम्हाला दाखवते की आजचं वेदर कसं आहे. भारतातील टेम्परेचर आणि कॅनडातील टेम्परेचरमध्ये खूपच जास्त फरक आहे. जिथे आता भारतामध्ये 40-45 डिग्री आणि अतिशय असं उष्ण वातावरण आहे आणि अंगाला पूर्ण घाम सुटतो, तसंच इथे बघायला गेलं तर कम्प्लिटली उलटा आहे. आता तुम्ही बघू शकता इथे 20-25 डिग्रीपेक्षा जास्त टेम्परेचर जात नाही आणि अधूनमधून असं आभाळ असल्यामुळे थंडी अजून वाढते आणि त्यामुळे गरमीची एवढी जास्त जाणीव होत नाही. आभाळ, कधीतरी रिमझिम पाऊस आणि त्यामुळे होणारी थोडीशी थंडी याच्याने कधी जाणीवच होत नाही की आता उन्हाळा आलेला आहे. येते 2 दिवस असंच वातावरण असल्यामुळे गरमीपासून थोडंसं रिलीफ आहे. पुढचे काही दिवस आहेत ना, ते थोडेसे बिझी असणार आहेत, धावपळीचे असणार आहेत आणि अशा वेळेस अनहेल्दी काही खाल्ल्या जाऊ नये म्हणून मी थोडीशी जी मील प्लॅनिंग करणार आहे अकॉर्डिंगलीच करणार आहे. संध्याकाळी मी भेंडी बनवणार आहे, तर वरण भात आणि भेंडी बनवेन. सो भेंडी यूज होऊन जाईल. बाकीच्या भाज्या क्लीन करून कट करून आपण त्याला फ्रीजमध्ये ट्रान्सफर करूया, कारण की फ्रीज पण आपला मस्त नाईस अँड क्लीन झालेला आहे आणि आता भरपूर जागा आहे फ्रीजमध्ये, तर हे सगळं व्यवस्थित अरेंज करून ठेवता येईल. घरात आता काश्मीरी मिरची पावडर थोडीशीच उरली होती. म्हटलं की चला आता वेळ आली रिस्टॉकिंग करायची. तर इंडियन ग्रोसरी स्टोअरला गेल्यावर आम्ही तिथून ही काश्मीरी मिरची पावडर घेऊन आलेली आहे. आणि एवढंच नव्हे तर मी किचन किंग मसालासुद्धा घेऊन आले. असे मोठे पॅकेट्स आहेत ना, फक्त इंडियन ग्रोसरी स्टोअरमध्येच मिळतात, म्हणून मी नेहमी तिथूनच आणण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून जास्त दिवस आणायची गरज नाही. आमच्या घरी असं चहा कोणी एवढा आवडीने घेत नाही, कधीतरी घेतला जातो. आठवड्यातनं एखाद्या वेळेस जर माझी इच्छा झाली तर मी चहा बनवते किंवा घरी पाहुणे येणार असेल तर त्यांच्यासाठी चहा बनला जातो. त्यामुळे काय होतं माहिती आहे, जेव्हा आम्ही सुपर स्टोअरला किंवा वॉलमार्टला इतर कोणत्या ठिकाणी जेव्हा शॉपिंग करायला जातो तिथे भरपूर मोठे मोठे पॅकेट्स मिळतात. ते आमच्याकडनं संपत नाहीत आणि ते वर्ष असंच राहतात. सो त्यामुळे मला हे छोटं पॅकेट मी नेहमी इंडियन ग्रोसरी स्टोअरमधनं घेऊन येते. लहानपणापासून बऱ्याचशा आवडीनिवडी चेंज झाल्या आहेत माझ्या. एक गोष्ट आहे मात्र अशी जी अजूनही चेंज झालेली नाही आहे, ती म्हणजे माझं खिरीसाठी प्रेम. सो मला शेवळ्यांची खीर भरपूर आवडते आणि त्यामुळेच घरी आमच्या नेहमी तुम्हाला वर्मिसेली मिळेलच. तर यावेळेस संपल्या होत्या आणि बरेच दिवस झाले नाही आहेत घरी आणि मी खीर नाही खाल्लेली आहे. तर यावेळेस म्हटलं तिथे गेल्यावर मी नक्की घेऊन येईल. पण ह्या मला भाजलेल्या ज्या बारीक आहेत ना, याची खीर खायला मला भरपूर आवडते. सो मी हे पण घेऊन आले. तर या आहेत ना छोट्या छोट्या गोष्टी आहेत जे तुम्हाला सगळं एकत्र कधीच मिळत नाही. त्याच्यासाठी मल्टिपल ठिकाणी जाऊन तुम्हाला ते सगळं काही घ्यावं लागतं. तर यावेळेसची आमची ग्रोसरी शॉपिंग अशीच झालेली आहे, एका ठिकाणावरून आम्ही केलेली नाही आहे. एक मजेची गोष्ट सांगायची म्हटलं मित्रांनो, ज्या वेळेस आपण अनप्लॅन्ड जातो ग्रोसरी शॉपिंग करायला, त्यावेळेस आपण गरजेपेक्षा जास्त जंक फूड आणि गरजेपेक्षा जास्त स्नॅक्स आपल्या कार्टमध्ये भरून घेऊन येतो, ज्याची गरज आपल्याला त्या वीकमध्ये नसते. म्हणूनच स्मार्ट लोक आधी ग्रोसरी लिस्ट बनवतात, कारण की ऑर्गनाइज किचन म्हणजेच ऑर्गनाइज लाईफ. हा माझा पर्सनल अनुभव आहे. जेव्हा कधी मी विदाऊट प्लॅनिंग ग्रोसरी शॉपिंगला गेले ना, तेव्हा हमखास मी असं काहीतरी घेऊन आले ज्याची कधी गरज नसते किंवा ते इतकं जंक असतं की ते आपल्या शरीरासाठी चांगलं नसतंच. आणि अशा वस्तू टाळण्यासाठीच या सगळ्या गोष्टी मला नियमित करायला आवडतात. एका दिवसाच्या किंवा काही तासांच्या मेहनतीने जर माझं काम अर्ध्यापेक्षा जास्त कमी होत असेल माझ्या बिझी डेजमुळे, तर त्याच्यापेक्षा मोठी आणि आनंददायी गोष्ट कोणतीच नाही आहे. आणि हे सगळं आपण आपल्यासाठी आणि आपल्या फॅमिलीसाठी करतो, फॅमिलीच्या हेल्थसाठी करत असतो.
मील प्रेपमध्ये या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, जशा की भाज्या कापून ठेवणे, एखाद्या वस्तूचं जसं चिकन असेल, पनीर असेल त्याचं मॅरिनेशन करून ठेवणे, एखाद्याला जर वेळ नसेल आणि स्नॅक्ससाठी पास्ता हवा आहे किंवा राईस असेल, त्याची आधीच ते शिजवून फ्रीजमध्ये ठेवणे, हेल्दी स्नॅक्स तयार करून ठेवणे, जेणेकरून लहान मुलांना जेव्हा भूक लागेल त्यावेळेस आपण त्यांना हेल्दी स्नॅक्स देऊ शकू. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बऱ्याच उपयोगी पडतात. दररोज आज काय बनवायचं हा प्रश्न पडत नाही, वेळ वाचतो, कारण की कामावरून थकून आल्याच्या नंतर जेवण बनवायला जास्त वेळ उभं राहावं लागत नाही. आणि कितीही कंटाळा आला ना तरीसुद्धा एवढं माहिती असतं की किचनमध्ये जास्त वेळ उभं राहायला लागणार नाही. त्यामुळे आपण अनहेल्दी वस्तू ज्या बाहेरून ऑर्डर करणाऱ्या असतात त्या अवॉइड करतो. त्याच्याने आपले पैसेसुद्धा वाचतात आणि आपलं आरोग्यसुद्धा चांगलं राहतं. आणि या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं, स्ट्रेस कमी होतो. म्हणजेच आपला माइंड आहे तो ऑर्गनाइज राहतो आणि दिवस आहेत ते प्रोडक्टिव्ह वाटायला लागतो आपल्याला. या छोट्याशा मील प्रेप एफर्ट्समुळे जर तुमच्या फॅमिलीसोबत तुम्हाला जास्त टाईम स्पेंड करायला मिळतोय, वर्कआउट करायला मिळतोय, तुमच्या करिअरवर फोकस करायला मिळतोय, स्वतःसाठी थोडासा वेळ काढायला मिळतोय, रेस्ट करायला मिळतोय, तर का नको करायलाच पाहिजे, हो की नाही? म्हणजेच मील प्रेप फक्त फूडबद्दल नसून तो तुमचा वेळ, एनर्जी आणि मेंटल पीस वाचवण्याचा स्मार्ट मार्ग आहे. आणि हे जर तुम्ही सुरू केलं नसेल तर नक्की सुरू करा. आठवड्यातनं एक दिवस मील प्लॅनिंग करा. सिम्पल मील निवडा जे तुम्हाला इझी वाटेल. ग्रोसरी लिस्ट आधीच तयार करा. 2-3 दिवसासाठी मील प्रिपरेशन करून ठेवा. ह्या छोट्या छोट्या स्टेप आहेत ज्या तुमच्या आयुष्याला अतिशय इझी आणि सोप्या बनवतील. आणि आज मी ही हिरव्या मिरच्यांची भाजी बनवलेली आहे, जी आपल्या घरगुती मसाले आणि थोडंसं कोकोनटनी एकदम अतिशय चविष्ट लागणार आहे, ज्याने वरण भात आणि खिचडीसारखा साधा पदार्थसुद्धा चविष्ट लागेल. The next day. आता मील प्रेप करत असताना भरपूर वेळ जातो कटिंग चॉपिंगमध्ये, तर हे काम सोपं करण्यासाठी मला एक उत्तमसं असं गिफ्ट आलं आहे, त्याची अनबॉक्सिंग मी आज इथे करते. कारण की हे फूड प्रोसेसर माझी लाईफ तर अतिशय सॉर्टेड करणार आहे, कारण की कटिंग चॉपिंगचं काम तर आता माझ्यासाठी अतिशय सोपं झालं. ॲक्सिडेंटनंतर जेव्हा इंजुरी झाली होती त्यावेळेस सगळ्यात कठीण काम माझ्यासाठी कटिंग चॉपिंगच असायचं. आणि त्यावेळेसच मी असा विचार केलेला की मी इन फ्युचर फूड प्रोसेसर एक चांगलं नक्कीच घेणार. आणि बघा ना, मला हे फूड प्रोसेसर गिफ्ट म्हणून मिळालं. आणि जेव्हा तुम्हाला जी हवी असलेली वस्तू तुम्हाला गिफ्टमध्ये मिळते त्याचा आनंद खूपच वेगळा असतो. आजच्या मील प्रेप व्हिडिओमध्ये आपण हेल्दी, प्रोटीन रिच आणि क्विक असे होणारे पदार्थ बनवणार आहोत. तर सगळ्यात आधी इथे मी सोया चंक्स आहे ते गरम पाण्यात सोक करून ठेवले. दुसरीकडे मी पाणी गरम करायला तर ठेवलंच आहे. त्या पाण्यामध्ये मी मस्तपैकी स्पिनेच ब्लांच करून ठेवणार आहे. इन केस तुम्हाला पराठे बनवायचे असतील किंवा पालक पनीरसुद्धा बनवायचं असेल तर तुमची प्युरी फ्रीजमध्ये रेडी असेल आणि भाजी फक्त 10 मिनटात रेडी होऊन जाईल. ते इथे माझी पालकसुद्धा ब्लांच झालेली आहे. त्याला मी एकदा कोल्ड वॉटरमध्ये छान वॉश करून घेतला आणि ग्राइंड करून माझी प्युरी इथे रेडी झालेली आहे. आमच्या घरात हिरवी चटणी नेहमीच असते. कधी बेसनचा पोळा केला किंवा सँडविच केलं तर त्यांच्याबरोबर खायला एकदम सोपं होऊन जातं. आज माझ्याकडे आवळा आहे तर त्याच्यापासून मी चटणी बनवते, जी हेल्दी तर आहे, इम्युनिटी बूस्ट करायला मदत करते. त्याच्यात भरपूर व्हायटमिन सी आहे. स्किन आणि हेअरसाठी तर अतिशय उत्तम आणि डायजेशनसाठी सुद्धा मस्त. मूग आणि राजमा मी तर सोक करून ठेवलेच होते. तर यावेळेस मी मूग डाळ आहे ती मस्तपैकी वाटून घेणार आहे, जेणेकरून त्याचे मला डोसे किंवा तुम्ही चिला म्हणू शकता तसे करता येतील. तर हे बॅटरमध्ये मी मिरची, आलं आणि मीठ घातलेलं आहे आणि बॅटर मस्त फाईन असं वाटून घेतलेलं आहे. आणि जे आपण सोया चंक्स भिजत घातले होते गरम पाण्यामध्ये ते सुद्धा आता छान असे सोक झालेले आहेत. तर चला याला मॅरिनेट करूया. मॅरिनेशनसाठी मी घरात असलेले बेसिक मसाले आणि दही हे घालून व्यवस्थित त्याला मॅरिनेट केलेलं आहे आणि थोड्या वेळासाठी ठेवलेलं आहे. आता हे कशासाठी, तर आपलं प्रत्येक मील आपण मोजून मापून असं प्रोटीन त्याच्यामध्ये घालत नाही. मग अशा वेळेस काहीतरी ॲडिशनल प्रोटीन सोर्स आपल्याकडे असला पाहिजे आणि त्यासाठीच इथे सोया चंक्स आहे मी व्यवस्थित त्याला आता बनवून ठेवते, जेणेकरून आपलं एक कंप्लीट मील होण्यास मदत होईल. आज मी तुमच्याबरोबर एक डिपची रेसिपीसुद्धा शेअर करणार आहे. त्यासाठी मस्तपैकी आपल्या गार्डनमधला उगवलेला फ्रेश पुदिना काढून घेते.
आरव ज्यावेळेस संध्याकाळी घरी येतो त्यावेळेस त्याला भरपूर भूक लागलेली असते. अशा वेळेस मी त्याला सँडविच, केसरिया असे पदार्थ बनवून देते जे मुलांना अतिशय आवडतात. आणि त्यासाठी बाहेरचं जे मेयोनीज आहे ते रोज खाल्ल्या जाऊ नये म्हणूनच मी इथे घरच्या घरी पनीरपासून मिंट मेयो बनवते. त्याच्यासाठी आपला पुदिना, कोथिंबीर, मिरची, आलं, लसूण आणि हे सगळं घातलं. त्याच्यात थोडंसं दही घालून त्याला मस्त ग्राइंड केलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता किती थिक कन्सिस्टन्सीचा आपलं इथे डीप आहे ते रेडी झालं आहे आणि खायला तर अतिशय चविष्ट. या छोट्या मोठ्या तयाऱ्या करेपर्यंत जे आपण सोया चंक्स मॅरिनेट करून ठेवले ते सुद्धा रेडी झालेले आहेत. तर त्याच्यासाठी आता मी मस्तपैकी त्याला थोडंसं तुपामध्ये मिक्स व्हेजिटेबल्स ज्या तुमच्या घरात अवेलेबल असतील त्या घालून त्याच्यात थोडंसं जिंजर आणि आलं क्रश करून घातलं आहे. त्या सगळ्या व्हेजिटेबल्स सॉते करून घेतलं आहे आणि याच्यात जे आपण मॅरिनेट केलेले सोया चंक्स आहेत ते सगळे ॲड करून याला थोडंसं कुक करायचं आहे. आणि इथे तुमचे सोया चंक्स पटकन रेडी होऊन जातील, त्याला कुक व्हायला जास्त वेळ नाही लागत. आता नेक्स्ट वीकच्या मील प्लॅनिंगमध्ये रस्सेवाली ओली भाजीसुद्धा आहे. त्याच्यासाठीच मी इथे खोबऱ्याचं वाटण आहे ते रेडी करते. त्याच्यासाठी कांदा, लसूण, आलं आणि मस्तपैकी त्याला भाजून घेते आणि त्याच्यात खोबरं ॲड करून छान असा मसाला मी बनवून घेणार आहे. दुसरीकडे जोपर्यंत माझा मसाला भाजला जातो आहे मी इथे करते पनीर बुर्जीची तयारी. कारण की अवधूतला इव्हनिंग स्नॅक्सला पनीर बुर्जीचं जे सँडविच आहे ते खायला भरपूर आवडतं आणि हे रेडी असेल तर सँडविच बनवायला मात्र वेळ लागत नाही. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं माझं कटिंग चॉपिंगचं काम अतिशय सोपं झालं आहे या माझ्या नवीन फूड प्रोसेसरमुळे. दोन्ही साईडला माझी कुकिंग चालू आहे. एकीकडे माझा मसालासुद्धा भाजला जात आहे, दुसरीकडे बुर्जीची तयारीसुद्धा होते आणि मी राजमासुद्धा बॉईल करून ठेवलेले आहेत. सॅलेड हा पदार्थ असा आहे ना की कोणालाच खायला आवडत नाही आणि तो कट केलेला नसेल ना मग तर घ्यायला अतिशय आळस येतो. अशा वेळेस मी काय करते, ही सॅलेड किट आहे ना ती रेडी करूनच ठेवते. जसं की क्युकंबर आहे, बेबी कॅरेट्स आहेत आणि ब्रॉकली आहे. मी बॉईल करून व्यवस्थित त्याला ठेवलेलं आहे एकाच बॉक्समध्ये, जेणेकरून जेवताना लंचच्या वेळेस किंवा डिनरच्या वेळेस सॅलेड आपलं रेडी राहील. आणि वेगवेगळ्या डब्यांमध्ये सुद्धा काढून ठेवलं तर ते कधीतरी मिस होऊन जातं. म्हणून मी प्रयत्न करते की ते सगळं मी एकाच डब्यात ऑर्गनाईज करून ठेवू, म्हणजे फक्त जेवणाच्या वेळेस फ्रीजमधनं डब्बा काढला की सगळं सॅलेड आपल्याला एकत्रच मिळेल आणि सगळ्यांना सॅलेड मिस होणार नाही आणि ते नक्की खाल्ल्या जाईल. बघता बघता आपलं जे मील प्रेप आहे ते कंप्लीट झालेलं आहे. आता वेळ आल्या या सगळ्या बॉक्सेसला मी फ्रीजमध्ये ट्रान्सफर करून ठेवते. अशा सर्व मील प्रेप व्हिडिओसाठी आणि छान छान टिप्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितलाय आतापर्यंत नक्की लाईक करा आणि कॉमेंट करा, कारण की मील प्रेपसारख्या व्हिडिओज बनायला भरपूर एफर्ट्स लागतात आणि तुमचं एक छोटंसं कमेंट आहे ते मला भरपूर मोटिवेशन देतं. आणि हो, त्यासोबतच मला नक्की सांगा की तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणता बघायला आवडेल, त्याच्यावर मी नक्कीच व्हिडिओ बनवेल. आणि अशा बऱ्याचशा छान छान गोष्टी आहेत ज्या मला तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करायच्या आहेत. तर आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा, जेणेकरून या सगळ्या अपडेट्स तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील.
आज सकाळपासूनची जी मेहनत आहे ना मित्रांनो, आणि त्याचं जे सॅटिस्फॅक्शन आहे ना, ते नेक्स्ट लेवलचं आहे. कारण की मला माहिती आहे, आता मी आरवला घरी घेऊन आले आणि त्याला भूक लागली आहे, तर फ्रीजमध्ये सगळं काही अवेलेबल आहे. मला फक्त सगळ्या गोष्टी वेल ऑर्गनाईज करायच्या आणि त्याला द्यायच्या आहेत. आणि जी मनात नेहमी गिल्ट राहते ना, की काहीतरी जंक नको खायला मुलांनी, ती गिल्ट कधीच राहत नाही जर असा सगळं मील प्लॅन व्यवस्थित केलेला असेल तर. तर आहे की नाही खरंच मजेची गोष्ट? तर चला, एवढं बोलून मी या व्लॉगचा करते शेवट आणि तुम्हाला भेटते लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सांगितलंय ते नक्की करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय.